नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडं ताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर वैरण काढून झाली आणि इकडं गाडा उभा केला आहे बघा. गाड्यात भरायची. तर एवढी वैरण लागती तेव्हा मग भागते. आणि घरचं मकवान आहे, आपलं घरचाच प्लॉट आहे. अर्धा एकराचा प्लॉट आला आहे. तर फोडला आता प्लॉट आणि थोडंसं चालू आहे. आणखीन एक 8 दिवस टायमिंग आहे म्हणजे मुरघास करायला. तर मुरघास करणार आहे, पण तोपर्यंत घेतली दुसरीकडं. तोपर्यंत 2 दिवसासाठी मग ॲडजस्ट चालू आहे. ऊन वाढलं आहे बघा आता आणि 4 वाजले ते. तर कसं घाम येतोय. मकवान तोडून झालं आहे आणि सावलीला बसावं म्हणलं थोडं, आणि थोडं व्हिडिओ पण काढून होईल म्हणून बसली सावलीला. तर म्हणलं थोडंसं गायींच्या विषयावरती बोलावं. तर आपल्याला घरचा जर चारा असला ना तर 100% गायींचा व्यवसाय खरंच परवडतो बरं का. घरचा चारा नसेल तर मग नाही, म्हणजे जास्त पैसे शिल्लक राहत नाहीत. तर क्षेत्र पण पाहिजे भरपूर. आता आम्हाला बघा कसं 1 एकर क्षेत्र आहे. मग 1 एकरात थोडासा खाली घास गवत लावला आहे. परत ही अर्धा एकर मकवान आहे आणि त्याच्या खाली घासाच्या पण थोडंसं मकवानच केले. मग 1 एकरातली पण वैरण नाही पुरत. आणि आम्ही ना असं बटाईनं पण रान केलेलं आहे. त्या रानात केळ आहे. तर जास्त क्षेत्र असलं तर मग ती ही होतं, परवडतं. आणि मिस्टरांचं तर बघा, मी आत्तापर्यंत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ना किती गाय आहे त्या, कसा व्यवसाय, म्हणजे माझं 1 गायीपासून सुरुवात झाली. तर आज माझा प्रवास 8 गायींवर येऊन पोचला आहे. तर माझी आणखीन मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 10 गायीचं करायचा माझा हे आहे. तर असं सपोर्ट जर असला ना आपल्याला तर माझी आणखीन पण वाढवण्याचं म्हणजे इच्छा आहे की. आणि कुठं जायचं नाही, दुसऱ्याच्या रानात कामाला जायचं आहे का काय. 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी एवढं काम करायचं. दिवसभर निवांत. दिवसभर मग तुम्ही घरातली कामं करा, बाकी इतर कुठं जावा या, काय अडचण नाही. आणि सपोर्ट जर असेल ना, आता माझ्या मिस्टरांचा जर मला सपोर्ट मिळाला ना तर मी आणखीन पण गाय वाढवीन. आणि त्यांचं म्हणणं आहे की दुधाला रेट पण आता चांगलं झाले तर, आणि त्यांचं म्हणणं आहे की घे मग गाय. तर बघा, म्हणजे आत्तापर्यंत मला कधीच म्हणलं नाही तर की आणूया आपल्याला गाय, घेऊया की असं असू द्या म्हणून. असंच म्हणजे ही करूनच मी गाय आणली. मला सहजासहजी गाय कुठलीच मिळाली नाही. तर आता 8 गाय झाल्या त्या ना, तर आता त्यांना पण छान वाटतंय आणि म्हणतात वाढवूया आपण गाय. आणि आता सीझन बंद झालाय ना, मग आता गाडीला पण काम नसतं. मग आता मला मिस्टरांचा सपोर्ट भेटणार, कारण का मला वैरण आणायला पण मी काढून दिली तर ती गाडीवर पण नेऊ शकते, तर गाडा वळू शकते, तर म्हणजे मदत करू लागतात. मदत झाली ना मग बघा काहीच वाटत नाही. आणि एकट्याला बघा काहीच म्हणजे इतकं एवढं काम पण होत नाही. तर म्हणलं थोडंसं मला सकाळी तसं बोलल्यावर बरं वाटलं. तर म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करावं. आणि बघा प्लॉट मला तर खूप आवडतं. किती छान वाटते. मका हिरवीगार आहे आणि लगेच मुरघास केला ना लगेच आपण दुसरी वैरण ह्यात उगवती करून घेणार आहे. म्हणून मुरघास करायचा आहे. का तर क्षेत्र कमी आहे आणि असं घालत बसलं तर मग वेळ जातो. मग रानपट दिशे रिकामं होत नाही. आणि आता कसं उन्हाळा लागल्यावर परत पण लय कडक, म्हणजे मे महिन्यात तर ना मका वाढत पण नाही आणि जास्त अशी तुटाळी पण होती, उगवत नाही. म्हणून आताच लगेच मुरघास केला की 8 दिवसात तर आपल्या रानात दुसरी वैरण पडली पाहिजे. मी दाखवीनच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर आणि सपोर्ट करत जावा. आणि सपोर्ट पण खरंच खूप छान आहे बरं का. आणि असंच आपल्या आबाच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं नेहमी दररोज सांगत असते. आणि माझी यूट्यूब फॅमिली ना खरंच मनापासून मला सपोर्ट करते. आणि मला पण खरंच खूप खूप छान वाटतं बरं का सपोर्ट केल्याबद्दल. तर जास्त पण व्हिडिओ काढत बसलं ना तर मग इकडं परत गायींच्या कामाला पण उशीर होतो. तर गाडा भरायचा आहे आपल्याला. मी गाडा भरला ना आणखीन तुम्हाला
दाखवती कसा गाडा भरलाय आणि एकटी पण वळणार आहे, दाखवती थोडं थोडं. तर चला. असं गाडा भरून घेतला मकवान, सगळं वरती घास टाकलाय आणि दाव्यानं बांधलं ना पडत नाही वाटून रस्त्याने. मग तर कसा भरलाय गाडा बघा, एवढी लागती. आणि ह्यात आता ऊस पण आहे की आणखीन मिक्स करायला. तर ही वडायचा हाताने आणि जास्त काही लांब नाही, दाखवते तुम्हाला. घर पण आपलं जवळच आहे. दिसतंय का खाली बाबळीचं झाड, तिथं घर आहे आपलं. थोडंसं पांढरं दिसतंय बघा, तिथं घर आहे. आणि इकडं आंब्याचं झाड आहे. तर आंब्याला बघा किती छान अशा कैऱ्या लागल्या त्या, मी दाखवते जवळनं. आणि इकडं ही आपला मकाचा प्लॉट आहे. आंब्याला कैऱ्या लागल्या त्या. ह्या वर्षी भरपूर फळ लागले आंब्याला, आणखीन पण मोहर चालू आहे. आणि तिकडं असं एवढा आंबा गोड आहे ना, आणि आतमध्ये सगळं आंबं साहित्य पण धक्का लागला तरी बारकं बारकं आंबं पडते त्या. सगळं आंबच लागले आहे का, बहरलंय नुसतं. आंब्याचं झाड एकदम गोड आहे आणि आंबं पण लय मोठं मोठं असते. तर ह्याच्यात साखर टाकायची तर अजिबात गरजच नाही, एवढं भारी असते आंबं. आणि नारळाला पण ना, नारळ लागले तर पहिल्यांदाच फळ लागले आपल्या नारळाला पण. पहिलं फळ आहे आणि असं पहिलं फळ लागलं ना, खरंच खूप आनंद वाटतो. तर किती मोठं मोठं नारळ आहे इथं बघा तुम्ही. उशिरा लागलं आहे थोडंसं नारळाला फळ. एवढं काय काय नारळाला ना लय लवकर येते. तर ह्या नारळाला असं उशिराच आले तर जरा नारळ. कसं मस्त वाटतंय वातावरण. आणि हे बघा कसा निसर्ग बहरलेला आहे आणि एकदम छान दिसतंय. तरी एक पाणी माझा अंदाज मकाला द्यायला लागते, तेव्हा मुरघास करायला मका येते. आणखीन थोडंसं टायमिंगच आहे. तर बघू विचारून, जर भिजवायचंच म्हणलं तर मग भिजवावी लागेल आपल्याला मका. पण मका एक नंबर आली. अशी वैरण घरची असली ना मग काहीच अडचण नाही, दूध व्यवसाय करायला प्रॉब्लेमच येत नाही बघा. अशी वैरण पाहिजे सारखी. आणि इकडं बघा कसं मस्त वाटतंय. ही आपला गाडा. चला जायचंय घरी, वेळ व्हायला लागला, वैरणीचं टायमिंग व्हायला लागले. गाई लगेच मग धरपडायला चालू करते. त्या वैरणीचं टायमिंग झालं की कट करायची आता गेल्यानंतर आणि वतायची गाय बांधून घेऊन. तर चला आज छोटासाच व्हिडिओ टाकते, जास्त काय मोठा नाही करत आणि शूट पण एवढं जास्त नाही घेत बसत, कारण का वेळ भरपूर जातो मग. तर माझा छोटासाच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा पुन्हा एकदा माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना आणि दादांना पण श्री स्वामी समर्थ.